मित्रांनो, मी नवनाथ धाकपाडे, नेटसर कंपनी पुणे या कंपनीचे जैविकचे औषधं स्टीमरीच बायो-99 आणि NPK भातांगणीतील शेतकऱ्यांना दिले होते. तर त्यांना आपण रिझल्ट कसा आहे ऊसासाठी त्यांनी स्वतःहून या ठिकाणी आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार मामा. नमस्कार. जैविकचे औषध तुम्हाला मी दिलं होतं नेटसर कंपनीचे स्टीमरीच आणि बायो-99. तर ते औषधास तुम्ही फवारणी केलीत. फवारणी केली. कसं फवारलं, कुण्या पद्धतीने फवारलं, ड्रिचिंग कशी केलात? त्याला फवाऱ्या वाटत दिल्या आपल्या हातपंपानं. हां, हातपंपानं मारलं आपण, असं स्प्रे पंप म्हणजे ह्याच्या स्प्रे म्हणजे पेट्रोलच्या पंपानं नाही. पेट्रोल पंपाचा नाही, डायरेक्ट हातपंपानं फवारणी केल्या. आणि हा फवारणी करण्याच्या अगोदर ऊस कसा होता आणि नंतर कसं बदल वाटत गेला तुम्हाला? चांगला होत गेला. नंतर कसं हिरवगार झालं, हिरवागार झाला, बिनरुगी झाला, वाढ झाली, एकदम वाढ झाली. आता काय नाही, आता दरवर्षीपेक्षा या वर्षी चांगलं वाटतं तुम्हाला? नाही दरवर्षी नाही, ह्या वर्षी नवीनच लावलेला आहे. तरी पण दुसरा बी आहे की आता दुसरा बी नवीन आहे. त्या ऊसापेक्षा हे उजवा वाटतंय. नवीन आहे. मग तुम्ही हे औषध वापरून समाधानी आहेत? समाधानी, एकदम समाधानी. आपण या ठिकाणी ऊस पाहूया कसं आलं, किती कांडी आले. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 कांड्यावर ऊस आपण या ठिकाणी पाहतोय. आणि 1 नंबर जाडी पण चांगली झाली आहे ऊसाची, वजनदार बी झालेला आहे. आणखी जास्त याचं व्हायचं राहिलंय तरी पण कारखान्यावर ऊस चाललाय सध्या, बरोबर ना? काळोखी चांगली आहे, नॅचरल काळोखी आहे, 1 नंबर क्वालिटी आहे आणि ऊस रसाळ झालेला आहे. तुम्ही जैविकचे औषध प्रत्येक शेतकऱ्याला सांगाल का हेच घ्या म्हणून? नक्की. रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? एकदम चांगला. आता तुमचं पहिलंच वर्ष आहे ऊसाचं. आता दरवर्षी पण तुम्ही रासायनिक सोडून देऊन पूर्ण जमिनीवर करणार आहे मी. चालूच आहे माझं कृषी, पूर्ण जमिनीवर आपल्या 4 एकर कमीत कमी. ओके, धन्यवाद मामा.